तरी माझ्या आई वडिलाच्या पलीकडचे आहेत बघा माझ्यासाठी. आणि माझ्या नवऱ्याच्या संशय वृत्तीमुळं फक्त मी माझ्या सास सासऱ्याच्या जीवावर राहिले. आता नवऱ्याच्या जीवा मला राहायसारखंच नव्हतं बघा. हो, म्हणजे भावासारखा होता माझ्या बघा. काही सुद्धा आमचे संबंध नव्हते, पण ते माझ्या नवऱ्याच्या डोक्याच्या संशयामुळे झालं बघा सगळं. तुमची पाठिंबा आहे म्हणजे हो. त्यांची मदत आहे का हो, तुम्हाला? माझ्या सास सासऱ्याचा माझ्या पाठिंबा आहे मला. आणि माझा नवराच असा संशय वृत्तीचा होता. म्हणजे हेच म्हणून नाही, गावात कोणाचे बी नाव घ्यायचं बघा ते. हो, म्हणजे दुसऱ्या आणखी दुसऱ्या कोणी घरी आलं हे कशासाठी आला, काहूनच आला असा खूप संशय घ्यायचा. खूप मला त्रास होता त्याचा. आणि दारू पिऊन यायचा, मला शिव्या द्यायचा घाण घाण. आणि आता ही जी काही घटना घडली त्याच्यापूर्वी असं काय त्यांच्या मनात राग बसला होता असं तुम्हाला काय वाटतंय? काही सुद्धा नाही बघा. फक्त मी लहान मुलीचे माझे फोटो काढले होते त्याच्यापाशी. ते फोटोग्राफर होता ना, म्हणून फोटो काढले होते. तोच त्याच्या डोक्यात संशय बसला होता बघा. म्हणजे आमचं लग्न झालं तसं आमचं काही म्हणजे भाषणच नव्हतं बघा. पण ते नुसतं ते क्षुल्लक कारणावरून संशयच निर्माण झाला. हे केव्हा घटना घडली अशी त्यांना केव्हा वाटलं हे असं तुम्हाला वाटतं? 2 मुली झाल्याच्या नंतर हे असं सगळं संशय वाढला की हो. आणि बाबासाहेबाशी तुमच्या पतीचा आणि बाबासाहेबाचा संबंध केव्हा आलेला आहे असं? नाही, कधीच नाही. संशय कधी म्हणजे ते संबंध कधीच नाही आला. दोघांचं बोलणं नाही, कधीच नाही, कधीच बोलणं नाही झालं.